जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आम्ही जे जे प्रचार दौरे केले त्यामध्ये विशेषतः पारगावमध्ये आल्यानंतर सगळ्यात जास्त अनास्था जर कुठे वाटली तर आपल्या पारगावमध्ये पठार भाग हा पठार भागच दाखवण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला जातो, पण पठार भाग हा सुजलाम सुफलाम कधी होणार यावरती कधी चर्चा मी कधी ऐकली नाही। वर्षाचे 8 महिने शेतामध्ये काम केलं जातं आणि 4 महिने पाणी नाही म्हणून शांत बसलं जातं। खरं तर बोलण्याचे बरेच विषय, पण थोड्याशा काही गोष्टीमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगून जाणार। समाजकारणाबद्दल माझं तुम्ही नाव ऐकलं। राजकारणामध्ये मी जरी नौका असलो तर समाजकारण म्हणजेच राजकारण याच उक्तीवर प्रमाणे चालणारा मी माणूस। कधी कुठलाही कोणताही माणूस आला तरी राजकारणातून त्याच्याकडे न बघता समाजकारणातून त्याच्याकडे बघावं आणि त्याच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीला आपण कसं उभं राहता येईल याची मी काळजी घेतली। मग ते रोटरीच्या माध्यमातून शाळेचं व्यवस्थापन असेल, भक्ती शक्ती गुरुकुलच्या माध्यमातून वारकरी शिक्षण संस्था असेल, शिक्षण हा तर माझा हातातला हातखंडा आहे। हे सगळं करत असताना आरोग्याच्याही काही समस्या माझ्याजवळ येतात। ज्या ज्या लोकांनी माझ्याजवळ आले त्यांनी काही जे समस्या मांडल्या त्या कधी त्यांना नाही म्हटलं नाही, कारण नाही म्हणणं हा माझा काही हात म्हणजे शब्दातच नाही। आपल्याकडे जुनी म्हण आहे, बोलात ते फुलात, कायम होकारार्थी मनाने वागणारा आणि ते वागूनच पूर्ण करून दाखवणार म्हणून माझी प्रतिमा आहे मार्ग समाजामध्ये। हे सगळं करत असताना निकम साहेबांनी माझ्या पुढे काही प्रस्ताव ठेवला। निकम साहेब असतील, आमचे सुरेश भाऊ भोर असतील, आमचे देविदास दरेकर असतील आणि आमचे आवडते नेते जुन्नरचे शिवनेरचे शिलेदार सोनवणे दादा असतील, शरद दादा सोनवणे, या सर्वांनी माझी निवडच केली त्यामध्ये आणि यांनी सर्वांनी मला या तिन्ही पक्षाकडे मिळून उमेदवारी दिली। खरं तर मी साहेब तुमचा खरंच आभारी आहे, तुम्हाला धन्यवाद देतो, कारण तुम्ही माझ्यात असलेले गुण बघितले आणि मला ही उमेदवारी तुम्ही दिली। मी तुमचे तसे उपकार फेडू शकणार नाही, कारण राजकारणामध्ये काय यावं हे तुम्ही मला सांगितलं। कारण समाजकारणाची काही कामं करत असताना राजकारणाची नाही का माझंच बोलणं चालू असताना तुम्ही आलात, म्हणजे समाजकारणातून राजकारण कसं करावं या लोकांनी मला सांगितलं, मला उमेदवारी दिली। आता राहिला पारगाव बद्दलच बोलण्याचा विषय। एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजकारणाचं मुख्य कारण शाश्वत विकास कसा असावा। शाश्वत विकास म्हणजे काय हेही तुम्हाला कळायला पाहिजे। आपण रस्त्याची कामं बघतो, आपण आरोग्याची कामं बघतो, आपण जलजीवन योजना बघतो, या कशा कराव्यात कशा करू नये याचा पूर्ण अभ्यास माझ्याकडे आहे। कारण सकारात्मक गोष्टी करत असताना चांगल्या गोष्टी करण्याचा माझा पहिल्यापासून मानस राहिलेला आहे। ज्या ज्या गोष्टी समाजामध्ये करत असताना चांगल्या गोष्टीमध्ये मागे पुढे न बघता त्या कामं कशी करावी याचा माझा हातखंडा आहे।